आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. कोविड-19 विरुद्ध प्रतिबंधक लसीच्या 150 कोटींहून अधिक मात्रा पूर्ण करण्याच्या दिशेनं देश अग्रेसर आहे. कोरोनाचा नवा प्रकार सापडल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही श्रोत्यांना आवाहन करत आहोत की शक्य तितक्या लवकर लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण कराव्या आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. मुखपट्टी, सामाजिक ठिकाणी सुरक्षित अंतर, हात आणि चेहऱ्याची स्वच्छता या 3 सोप्या उपायांचं पालन करा. कोविड संबंधी कोणतीही माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 011-2397-8046 आणि 1075 या क्रमांकांवर संपर्क साधावा. ठळक बातम्या. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन. शेती क्षेत्रात संतुलनासाठी पीक वैविध्यीकरण आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक असल्याचं कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचं नागपुरात आयोजित अॅग्रोव्हिजनच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. भारतीय मानक ब्युरो नागपूर शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा. आणि अकोल्याच्या 20 शेततलावांमधील गौण खनिजांचं उत्खनन केल्यानं 110 कोटी 72 लाख लिटर जलसंचय. कृषी विद्यापीठ झालं जलसमृद्ध. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. कोविड परिस्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून तातडीनं कर्जमाफी देता येणार नाही असंही पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर त्यांना 0% व्याजदरानं कर्ज देणार असल्याचंही पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी रोजी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितलं. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी विधान परिषदेत दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत दिले. याबाबतचं प्रत्येक प्रकरण पासून दावे नाकारल्याची कारणं शोधून काढायला सभापतींनी सांगितलं. राज्यात मत्स्यशेतीला शेतीचा दर्जा देण्यावरून विधान परिषदेत आज तारांकित प्रश्न विचारण्यात आला. यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार होत आहे. त्यांनी मंजुरी दिली तर या व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला जाईल असं राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. या उत्तराला शेकापच्या जयंत पाटील यांनी हरकत घेतली. कोकणातल्या तौक्ते वादळग्रस्तांना अद्याप डिझेल परतावा मिळाला नसून येत्या 3 ते 6 महिन्यात तो दिला जावा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. राज्यात काल 23 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकंदर ओमायक्रॉन बाधितांची संख्या 88 झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या 13 रुग्णांचा समावेश असून यात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 7 रुग्ण आहेत. याशिवाय मुंबईत 5, उस्मानाबाद इथं 2 तर ठाणे, नागपूर आणि मीरा भाईंदर शहरात प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीत कमी गर्दी कशी होईल तसंच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगानं हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध कसे लावता येतील या दृष्टीनं विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज नवी नियमावली जाहीर केली जाणार आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व पातळ्यांवर अत्यंत दक्षता बाळगण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठकीत दिले. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे अशा राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून एक सरकार असा दृष्टिकोन बाळगावा अशी सूचना त्यांनी केली. शेती क्षेत्रातील असंतुलन संतुलित करण्यासाठी पीक वैविध्यीकरण आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषीला प्राधान्य दिलं जात असून पंतप्रधान किसान योजना अंतर्गत देशातील 11 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 1,62,000 कोटी रुपये निधी दिला गेला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज नागपूर इथं दिली.
भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकिक असलेल्या अॅग्रोव्हिजन या 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात झालं, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. रेशीमबाग मैदानात आजपासून 27 डिसेंबरपर्यंत आयोजित या 4 दिवसीय कृषी प्रदर्शनात 350 दालनं तसंच कृषी कार्यशाळेचे 2 दालन राहणार असून यावर्षीच्या कृषी प्रदर्शनाची संकल्पना समृद्ध शेतीसाठी नवे तंत्रज्ञान अशी आहे. या प्रदर्शनात विदर्भात डेअरी उद्योगाचा विकास, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन अशा विविध विषयांवर परिसंवाद तसंच परिषद होणार आहे. शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, दुग्ध व्यवसाय विकास परिषद तसंच राष्ट्रीय कृषी प्रदर्शन सुद्धा या प्रदर्शनामध्ये होईल. रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन जनतेकरता खुलं राहणार आहे. यावेळी बोलताना कृषीच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचं तोमर यांनी नमूद केलं. पेट्रोलियम तसंच इंधन यावर आयातीचा खर्च हा 10,000 कोटींच्या वर असून याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम किफायतशीर असे बायो इथेनॉलची गरज असल्याची नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. विदर्भात 50 लाख लिटर दूध उत्पादनाचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी राज्य शासनाच्या योजना, वेटरनरी क्लिनिक तसंच एम्ब्रियो लॅब या नागपुरात असणाऱ्या सुविधांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला शेतकरी बांधव बहुसंख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय ग्राहक दिवस सर्वत्र साजरा होत आहे. ग्राहक आंदोलनाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसंच ग्राहकांना आपले अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 लागू झाला होता. हा कायदा ग्राहकांना सदोष माल, सेवांमधली कमतरता आणि अनुचित व्यापार यापासून संरक्षण देतो. नागपूरमध्येही भारतीय मानक ब्युरोच्या शाखेच्या वतीनं हा दिवस साजरा करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी तसंच त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी भारतीय मानक ब्युरोनं आपली EBIS ही सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकाला तक्रार नोंदवण्यासाठीची प्रक्रिया ही अत्यंत सुगम झाली असून या सेवेबद्दल तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती भारतीय मानक ब्युरो नागपूरचे प्रमुख विजय नितनवरे यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान BIS केअर या मोबाईल ॲपबद्दल माहिती देण्यात आली. ग्राहकाला आपल्या दाव्यांशी निगडीत वकिलांवर पूर्ण विश्वास असावा तसंच वकील संघटना आणि ग्राहक चळवळीतील प्रतिनिधींनी तक्रारीमध्ये मध्यस्थीची भूमिका घ्यावी असं आवाहन ग्राहक पंचायत संस्थेच्या सदस्या गौरी चांद्रायण यांनी यावेळी केलं. वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि आडतदारांच्या कमिशनवर 5% GST आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. या प्रकरणी सांगली इथल्या एका नोंदणीकृत कमिशन एजंटनं याचिका दाखल केली होती. प्राधिकरणाच्या निर्णयामुळे बाजारात खरेदी विक्री व्यवहारात सेवा देणाऱ्या आडतदारांना यापुढे GST कायद्याअंतर्गत नोंदणी करणं बंधनकारक असेल, तर हा निर्णय हळदीच्या व्यवहारावर मोठा परिणाम करणार असल्याचं मत व्यापारी वर्गानं व्यक्त केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील प्रत्येक गावात शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा पॅनलच्या माध्यमातून शाश्वत वीज पुरवठा करण्याचं ध्येय महाऊर्जानं घेतलं असून मेळघाटातील माखली गावातील टेंभुर्णी ढाणामध्ये 37.8 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जेवर आधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाला नुकतीच महाऊर्जाचे अपर महासंचालक सूरज वाघमारे यांनी भेट दिली. भारतीय टपाल विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या नागपूर ग्रामीण विभागातर्फे विभागीय स्तरावर इतवारी कार्यालयामध्ये 117वी विभागीय डाक अदालत 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं महामार्ग आणि जलसंधारण कामाची सांगड घातली आहे. या उपक्रमात विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि वनी रंभापूर प्रक्षेत्रावरील 20 शेततलावांमधील गौण खनिजाचं उत्खनन केलं. त्यामुळे तलावांमध्ये 110 कोटी 72 लाख लिटर पाण्याचा संचय झाला. यामुळे कृषी विद्यापीठ जलसमृद्ध झालं असून 663 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन ओलीत करणं विद्यापीठाला साध्य झालं आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन. शेती क्षेत्रात संतुलनासाठी पीक वैविध्यीकरण आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक असल्याचं कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचं आज नागपुरात आयोजित अॅग्रोव्हिजनच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. भारतीय मानक ब्युरो नागपूर शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा आणि अकोल्याच्या 20 शेततलावांमधील गौण खनिजाचं उत्खनन केल्यानं 110 कोटी 72 लाख लिटर जलसंचय. कृषी विद्यापीठ झालं जलसमृद्ध. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.